नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झालेले आहे. अतिशय चुरशीच्या या ठिकाणी ह्या सगळ्या झालेल्या आहेत लढाई. पनवेलमधील या ठिकाणची जी सगळी निवडणूक प्रक्रिया आहे ती देखील अतिशय चुरशीची झालेली आहे. यामध्ये कोण बाजी मारणार हाच प्रश्न सर्वांना पडलेला आहे. अर्थातच यासाठी आपल्याला 23 तारखेपर्यंत वाट पाहायची आहे. पनवेलमध्ये जी या ठिकाणी निवडणूक झाली त्यामध्ये नेमका विविध पक्षांनी कोणते मुद्दे प्रचारात या ठिकाणी प्रभावीपणे मांडले, त्यानुसार तसेच झालेली जी आघाडीमधली बिघाडी होती त्याचा काय फरक पडणार आहे, नैना असेल, प्रॉपर्टी टॅक्स असेल, या मुद्द्यांचा या निवडणुकीमध्ये काही फरक पडणार आहेत का, अपक्ष उमेदवार असतील किंवा इतर स्वतंत्र लढलेले उमेदवार असतील त्यांचा काय प्रभाव होता, या सगळ्या गोष्टींवर आपल्याला चर्चा करायची आहे. आणि या चर्चेसाठी आहेत आपल्यासोबत पत्रकार आणि राजकीय विश्लेषक नाना करुंजलेजी. नानाजी, स्वागत आहे आपल्या प्रभात पर्व. नमस्कार. खरं म्हणजे मागची मला मुलाखत आठवते की मागे जेव्हा निवडणुका झाल्या होत्या त्यावेळी देखील आपण तुमची अशीच विश्लेषणात्मक एक मुलाखत घेतली. ती खूप लोकांनी पाहिली होती. तुमचा राजकीय अभ्यास आहे आणि सतत ग्राउंडमध्ये असाल तुम्ही या सगळ्यामध्ये तुम्ही असता. तर आपल्याला याच निवडणुकीविषयी चर्चा करायची की पनवेलची निवडणूक कशी झाली. मला सुरुवातीला आपल्याला विचारायची की पनवेलची निवडणूक झाली त्याच्यामध्ये विविध पक्षांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रचार केला. तर कोणत्या पक्षाचे कोणते महत्वाचे मुद्दे प्रचारात होते आणि त्याचा या निवडणुकीमध्ये कशा रीतीने प्रभाव पडेल. उदाहरणार्थ मग शेतकरी कामगार पक्ष सातत्याने नैना विरोध आणि प्रॉपर्टी टॅक्स या मुद्द्यावर बोलत होता, तर भारतीय जनता पार्टी या ठिकाणी सातत्याने विकासाच्या मुद्द्यावर म्हणजे मतं मागणार होती. या सगळ्या गोष्टी पाहता त्याविषयी तुमचं काय विश्लेषण असणार आहे? मागील निवडणुकीच्या तुलनेत ही निवडणूक खूप चुरशीची काटेकी टक्कर झाली असं म्हणावं लागेल. प्रामुख्यानं महायुतीकडून प्रशांत ठाकूर हे चौथ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले होते, तर बाळाराम पाटील हे सुद्धा तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरलेले होते. त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून लीनाताई गरड या मैदानात होत्या. या व्यतिरिक्त मनसेकडून योगेश चिले होते आणि सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू त्यांच्या पक्षाकडून या ठिकाणी निवडणूक लढले. या सर्व गोष्टींचा विचार करत असताना ही जी निवडणूक आहे ही निवडणूक प्रॉपर्टी टॅक्स, तुम्ही जसं म्हटलात तर प्रॉपर्टी टॅक्स, नैना आणि कर्नाळा बँक या 3 मुद्द्यांभोवती ही निवडणूक जी आहे ती निवडणूक खरोखर लढली गेली आणि त्या माध्यमातून परस्परांना शह करण्याचा, परस्परांवर आरोप प्रत्यारोप करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातून वातावरण निर्मिती करण्याचं काम हे ते दोन्ही पक्षाकडून, त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या दोन्ही पक्षाकडून, अपक्षांकडून आणि इतर सगळ्या जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून करण्यात आलं. बरं, एक गोष्ट आपल्याला माहिती की अगदी निवडणुकीच्या शेवटापर्यंत नेमकं याच्यामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार कोण आहे हे निश्चित होत नव्हतं. म्हणजे तिकडे बाळाराम पाटील तयारीत होते, लीना गरड तयारीत होत्या, अगदी शिरीष घरत देखील तयारीत होते. म्हणजे महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्याच्यामध्ये ही जी उमेदवारी आहे शेतकरी कामगार पक्षाला देण्याचं या ठिकाणी ठरलं होतं अशी चर्चा होती. परंतु प्रत्यक्षात मात्र त्या ठिकाणी हे तिघे देखील रेसमध्ये होते. अंतिम घटकेला ही गोष्ट निश्चित झाली की शेतकरी कामगार पक्षाला या ठिकाणी जे उमेदवारी द्यायचं होतं ते दिसले नाही. उभाटाने लीना गरड यांना एबी फॉर्म दिला आणि त्याची चर्चा म्हणजे एबी फॉर्म आम्हाला मिळतोय अशा पद्धतीनं शेतकरी कामगार पक्षाने जल्लोष देखील केला होता. प्रत्यक्षात मात्र त्यांना या ठिकाणी स्वतंत्र लढावं लागलं. शिरीष घरतांना माघार घ्यावी लागला असं म्हणूया आपण आणि त्यांना लीना गरड यांचा प्रचार करावा लागला. ही जी आघाडीमध्ये बिघाडी झाली, तुम्हाला काय वाटतं या गोष्टीचा नक्की काय फायदा किंवा तोटा कोणाला आणि कसा होणार आहे? प्रचारात एकंदरीत विचार केला तर अधिकृत कोण म्हणजे प्रशांत ठाकूर राम राहिले, पण वाद सुरू झाला बाळाराम पाटील आणि लीना गरड मध्ये की अधिकृत कोण, आम्ही अधिकृत, ते म्हणतात आम्ही अधिकृत. आणि त्यामुळे नेमका महाविकास आघाडीचा मतदार जो आहे, जो महाविकास आघाडीला मानतो, ज्याला महाविकास आघाडीला मतदान करायचंय, तो संभ्रम अवस्थेत होता. आणि त्याचबरोबर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरला म्हणून त्यांनी नोटीस देऊन निवडणूक विभागाकडे तक्रार केली. निवडणूक विभागानेही त्यांना नोटीस बजावली. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ही जी निवडणूक आहे थोडस अधिकृत अनधिकृत याच्यावर गेली आणि त्यांना जे मेन मुद्दे आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल असं वाटत होतं की मालमत्ता कर आणि प्रॉपर्टी टॅक्स जो आहे प्रॉपर शहरी भागामध्ये प्रॉपर्टी टॅक्सचा मुद्दा खूप गाजला.
गाजेल किंवा हे रान उठवतील, पण यांच्या भांडणामध्ये तो थोडा शिथिल झाला आणि त्याचा फायदा प्रशांत ठाकूरांना काही प्रमाणात प्रचाराच्या दरम्यान झाला असं मला वाटतं. बरं, अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की अगदी बाळाराम पाटील एबी फॉर्म म्हणजे त्यांना मिळतोय इथपर्यंत चालू होतं. रात्री सगळ्या ठिकाणी मेसेजेस झळकले की आता मशाल त्या चिन्हावर आपल्याला निवडणूक लढवायची आहे. तिकडे आमच्यासारख्या पत्रकारांनी मुलाखती देखील घ्यायला सुरुवात केली होती. परंतु शेवटच्या घटकेला ही गोष्ट लक्षात आली की बाळाराम पाटील यांना मशाल मिळत नाही. तुम्हाला काय वाटतं, या ठिकाणी अशी भावना तयार झाली का की बाळाराम पाटलांची फसवणूक झाली शिवसेनेमार्फत आणि त्यामुळे त्यांच्या म्हणजे प्रति खुद्द ग्रामीण भागातल्या शिवसैनिकांकडनं एक सहानुभूती तयार झाली असं तुम्हाला म्हणता येईल का? एकंदरीत महाविकास आघाडीचा विचार करता ही जागा जी आहे ती शेतकरी कामगार पक्षाला सोडली गेली आहे असं दस्तूर खुद्द उद्धव साहेबांनी त्याचबरोबर संजय राऊतांनी डिक्लेअर केलं होतं. परंतु हा जो सर्व जो दोष आहे तो आपण शिवसेनेवर देता येणार नाही, कारण त्यांची याच्यामध्ये उरणमध्ये प्रीतम म्हात्रे यांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरला आणि मनोहर भोईर यांचं सीट जे आहे ते त्यांच्यासाठी खूप महत्वाचं सीट होतं. आणि जर आपल्या विलिंग होणाऱ्या आपल्या एका माजी आमदारांच्या विरोधात यांनी उमेदवारी अर्ज भरलाय, त्याचा रोष त्याचा राग मनात कदाचित ठेवला असेल किंवा ती तेढ मनामध्ये ठेवली असेल आणि त्यामुळे त्यांनी पनवेलमध्ये बाळाराम पाटील आहे तो बाळाराम पाटलांना पाठिंबा दिला नसावा असं वाटतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाराम पाटील हे मशाल चिन्ह घेऊन निवडणूक लढणार होते. बरोबर. शेवटच्या क्षणी त्यांना एबी फॉर्म दिला गेला, फोटो काढला गेला आणि एबी फॉर्म परत त्यांच्याकडून काही चुका झाल्या म्हणून एबी फॉर्म त्यांच्याकडून नेला गेला. ही जी गोष्ट आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टीमुळे काही प्रमाणात स्थानिक पट्ट्यामध्ये बाळाराम पाटलांच्या बद्दल एक सहानुभूतीचं वातावरण निर्माण झालं आणि बाळाराम पाटलांना त्याचा काहीसा फायदा जो आहे ह्या प्रचार दरम्यान झाला, त्यांना प्रतिसाद मिळाल्याचं प्रचार दरम्यान दिसून आलं. म्हणजे शिरीष घरत असतील किंवा इतर जे शिवसेनेचे ग्रामीण भागातले पदाधिकारी आहेत म्हणजे त्यांनी देखील या निवडणुकीमध्ये बाळाराम पाटलांच्या वतीने प्रचार अप्रत्यक्ष केला असं देखील एक चर्चा होती. अशी कुठे कानावर आली का तुम्हाला ही चर्चा? सगळी शिरीष घरात हे तर मला निवडणुकीच्या प्रचार दरम्यान आपल्या स्वतःच्याच उमेदवाराचा प्रचार करताना दिसले. अप्रत्यक्ष त्यांचं काय म्हणजे अशी चर्चा झाली नाही की शिरीष घरातांनी बाळाराम पाटलांचं काम केलं किंवा त्यांनी आपला पक्ष सोडून काही वेगळं केलं असं काही कानावर चर्चा आली नाही. पण त्यांच्या पक्षाचे 2 पदाधिकारी आहेत जे महानगर प्रमुख आणि तालुका प्रमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन बाळाराम पाटलांचा जो आहे तो बाळाराम पाटलांचा प्रचार केला. यावरून स्थानिक पातळीवर बाळाराम पाटलांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला. सर्वांनी मिळून बाळाराम पाटलांना जे काय ते बाळाराम पाटलांच्या पाठीशी ताकद उभी केली असं एकंदरीत चित्र जे आहे या 20 दिवसात दिसून आलं. म्हणजे तालुका प्रमुख या ठिकाणी विश्वास पेटकर आणि महानगर प्रमुख एकनाथ म्हात्रे यांनी या ठिकाणी उघड भूमिका घेतली आणि त्यावेळी त्यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला म्हणजे अर्थातच बाळाराम पाटलांना पाठिंबा दिला आणि त्यानंतर त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात आली होती. परंतु अगोदर त्यांनी पाठिंबा दिला आणि त्याच्यानंतर कारवाई होणार हे अपेक्षितच असतं आणि त्यामुळे ते तयारीला त्या गोष्टीला सामोरे जाण्यासाठी तयार होते. परंतु या सगळ्या गोष्टीचा असा देखील एक अर्थ लावण्यात आला की बाबा शेतकरी कामगार पक्षाचे या ठिकाणचे एकनाथ म्हात्रे जे महानगर प्रमुख आहेत ते खुटारी या गावचे आहेत आणि खुटारी गावचे रवी म्हात्रे यांच्या ज्या मिसेस आहेत त्या या ठिकाणी महानगरपालिकेत त्यांनी निवडणूक लढवली असून त्या नगरसेविका आहेत. त्यांनी मागच्या निवडणुकीनंतर आता त्या भारतीय जनता पार्टीसोबत या ठिकाणी गेलेले आहेत रवी म्हात्रे, म्हणजे तिथली एक सीट खाली झालेली आहे त्याच्यामुळे ती त्यांना सोपी मिळेल म्हणजे सोप्या पद्धतीने मिळू शकेल म्हणून देखील त्यांनी तो निर्णय घेतला असावा अशी देखील एक चर्चा केली जाते. शिवाय विश्वास पेटकर यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर तिथे देखील त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून त्यांचे प्रयत्न असतील असं देखील बोललं जातं. परंतु या सगळ्या म्हणजे जरतरच्या गोष्टी आहेत याच्यामध्ये किती तथ्य आहे हे आपण या ठिकाणी सध्या तरी बोलू शकत नाही. अजून सगळ्यात महत्वाची गोष्ट असं आहे की जो प्रचार जो आहे ना प्रचार एकतर म्हणजे प्रत्येक वेळेला भारतीय जनता पार्टीला शहरी मतदार हा फायदेशीर पडलेला आहे असं चित्र होतं आणि त्याच पद्धतीने या वेळेला देखील म्हणजे नैना प्रॉपर्टी टॅक्स असेल हा अतिशय महत्वाचा मुद्दा होता. तुम्हाला काय वाटतं या मतदारांचा शहरी मतदारांचा या सगळ्या याच्यावर किती प्रभाव पडले असेल प्रॉपर्टी टॅक्स या मुद्द्यामुळे? म्हणजे जर मतविभाजन झालं असेल किंवा शहरी मतदार आहे तो भारतीय जनता पार्टीपासून दुरावला असेल का असं म्हणता येईल का? एकच मुद्दा एखाद्या निवडणुकीत एकच मुद्दा खूप काही मॅटर करत नाही. एक टक्केवारी असते की प्रॉपर्टी टॅक्स जो आहे तो प्रॉपर्टी टॅक्स बद्दल नाराजी होती
साहजिक आणि वस्तुस्थिती आहे. प्रॉपर्टी टॅक्स बाबत शेतकरी कामगार पक्ष असेल, लोकमुद्रा जनहित पार्टी असेल, त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल, यांच्या ज्या उमेदवारांनी प्रॉपर्टी टॅक्स चांगलं भांडवल करण्याचा प्रयत्न केला. पण ज्या पद्धतीनं प्रॉपर्टी टॅक्स बद्दल रान उठवायला पाहिजे होतं, पेटवायला पाहिजे होतं, ती फारशी अधिकृत अनधिकृत उमेदवारांच्या फारशी त्यांना संधी मिळाली नाही. तरी सुद्धा आपल्या वचननाम्यामध्ये यांनी लीना गरड असतील, त्यांनी 2 वर्षाचा प्रॉपर्टी टॅक्स आम्ही माफ करू. कांतीलाल कडू यांनी सुद्धा त्यांच्या शपथनाम्यामध्ये सांगितलं की 2 वर्षाचा प्रॉपर्टी टॅक्स माफ करू. पण शेतकरी कामगार पक्ष असेल, त्यानंतर भारतीय जनता पक्ष असेल, त्यांनी काय ठोस असं आश्वासन मतदारांना दिलं नाही की आम्ही तुमचा प्रॉपर्टी टॅक्स माफ करू. तर प्रॉपर्टी टॅक्स हा जुलमी आहे, तो रुजवण्याचा जे प्रयत्न जो आहे तो प्रयत्न हा शेतकरी कामगार पक्षाने केला. आणि प्रॉपर्टी टॅक्स जो आहे तो टेक्निकली प्रॉपर्टी टॅक्स बद्दल विरोधक कसे आमच्यावर आवाज उठवतात किंवा विरोधक कसे चुकीचं सांगतात, प्रॉपर्टी टॅक्स किती महत्वाचा आहे, प्रॉपर्टी टॅक्स कसा विकासात्मक दृष्टीने महत्वाचा आहे, वैधानिक दृष्टिकोनातून प्रॉपर्टी टॅक्स हे कायदेशीर देणं हे बंधनकारक आहे, या दृष्टिकोनातून प्रशांत ठाकूरांनी त्यांना त्याच्यावरती उत्तर देण्याचं काम प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये केलं, प्रत्येक भाषणामध्ये केलं आणि काउंटर पद्धतीनं त्यांनी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रॉपर्टी टॅक्स हा पूर्ण मॅटर करेल असं मला वाटत नाही. बरं, एकतर म्हणजे ज्या मुद्द्यावरनं लीना गरड ह्या स्वतः वेगळ्या झाल्या या सगळ्या निवडणुकीच्या अगोदर, त्या स्वतः या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमधून निवडणूक लढवल्या होत्या आणि त्यातनं त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. असं असताना देखील प्रॉपर्टी टॅक्स या मॅटरवरनच त्या बाहेर पडल्या. परंतु प्रत्यक्षात मात्र शेतकरी कामगार पक्ष आजपर्यंत याविषयी कधी बोलला नव्हता की बाबा लीना गरड ज्या आहेत या प्रॉपर्टी टॅक्सच्या कशा, ज्या वेळेला जे प्रत्यक्ष मतदान झालं होतं म्हणजे सभागृहामध्ये महानगरपालिकेच्या, त्यावेळी त्या कशा सोबत होत्या हे दाखवण्याचा एरवी त्यांनी प्रयत्न केला नव्हता. परंतु ज्यावेळी तिथे स्पष्ट झालं की लीना गरड आता स्वतंत्र आहेत आणि त्यावेळी त्यांनी ती संधी घेतली आणि अगदी ते सभागृहातलं जे मिनिट्स असतात ना, त्यावेळी त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला की लीना गरड देखील तेवढ्याच जबाबदार आहेत, कारण त्या ज्या मिनिट्स होत्या त्या मिनिट्सवर सहमती दर्शक म्हणून त्यांची देखील सही आहे असं दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. आणि म्हणजे याविषयी देखील नक्की काय म्हणजे वाटलं असेल याविषयी मला विचारायचं. म्हणजे हा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल, लीना गरड सातत्याने प्रॉपर्टी टॅक्स हाच मुद्दा करत होत्या. शेतकरी कामगार पक्षांनी अगदी एवढ्या मोठ्या कालावधीमध्ये एकदाही त्याविषयी कधी ब्रही काढला नव्हता. परंतु यावेळी मात्र त्यांनी ती संधी शोधली आणि ते मिनिटचे पत्रकं दाखवली. तुम्हाला काय वाटतं यामध्ये लीना गरड यांचं नुकसान झाले असेल का? त्यांची एक इमेज पत्रक लीना गरड आणि प्रॉपर्टी टॅक्स विरोध समीकरण आहे. लीना गरड आजपासून प्रॉपर्टी टॅक्सवर आंदोलन करत नाही, तर त्यांनी निवडणुकीच्या अगोदर म्हणजे गेल्या 2 वर्षापासून त्यांनी रान उठवलेलं आहे. बरोबर. म्हणजे त्यांनी यात्रा काढल्या, लोकांबरोबर मिटिंगा घेतल्या, बैठका घेतल्या, प्रचंड मोठं काम त्यांनी प्रॉपर्टी टॅक्स विरोधात केलं. आता ते न्यायालयीन प्रक्रिया आहे, न्यायालयात ती गोष्ट गेली आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल अद्याप काही निर्णय लागेल नाही लागेल, सर्वसामान्य प्रॉपर्टी टॅक्स धारकांना काय दिलासा मिळेल नाही मिळेल हा पुढचा मुद्दा आहे. त्याचबरोबर महादेव वाघमारे जे शेतकरी कामगार पक्षाचे कार्याध्यक्ष आहे, त्यांनी खूप चांगली फाईट प्रॉपर्टी टॅक्स विरोधामध्ये केली आहे. शेतकरी कामगार पक्षाने आंदोलन केलेलं आहे प्रॉपर्टी टॅक्स विरोधात, पण जे सक्सेस जे आहे ते अद्याप मिळालेलं नाही. मग लोकांना शास्ती वाढत चालली, लोकांना त्याच्यावरती दंड व्याज वाढत चाललं. त्यामुळे नेमकं प्रॉपर्टी टॅक्स हा माफ होईल का, प्रॉपर्टी टॅक्स संभ्रम अवस्था आहे की प्रॉपर्टी टॅक्स आता भरून टाकायचा, या मनस्थितीमध्ये काही लोक आहेत. काही लोकांनी प्रॉपर्टी टॅक्सही भरला. महापालिकेने वेगळ्या पद्धतीनं आपली टेक्निकल गोष्टी मालमत्ता धारकांना सांगून प्रॉपर्टी टॅक्स वसूल करून घेतला, पण तितका प्रतिसाद महापालिकेला सुद्धा मिळाला नाही. अद्यापही लोक या विरोधात आहेत की प्रॉपर्टी टॅक्स जो आहे, जो दुहेरी मालमत्ता कर आहे तो माफ झाला पाहिजे. ह्या मानसिकतेत या मागणीसाठी अजूनही लोक लावून धरलेला आहे आणि लीना गरड त्यासाठी चांगल्या पद्धतीने फाईट केली ही वस्तुस्थिती आहे. पण एक तर म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स किंवा नाही ना हे जे मुद्दे आहेत ना हे खूप लवकरपासून विरोधकांनी त्याचं भांडवल केलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीने सातत्याने त्याला उत्तर देण्याची आवश्यकता होती. परंतु अतिशय शेवटच्या टप्प्यात भारतीय जनता पार्टी त्यांना उत्तर द्यायला लागली आणि खरं म्हणजे त्याचा एक वातावरण निर्मितीसाठी ना शेतकरी विरोधी पक्षांनी खूप त्याचा फायदा करून घेतला असं देखील म्हणता येईल. कदाचित भारतीय जनता पार्टीनं अगदी सुरुवातीपासूनच प्रत्येक मुद्द्याला त्यांना काउंटर करत गेले असता तर तो एक प्रकारे तो मुद्दा आहे ना
तेवढा प्रभावी होऊ शकला नसता असं देखील या ठिकाणी म्हणता येऊ शकेल. परंतु नैनाच्या बाबतीत मात्र आहे ना, एक गोष्ट झाली की अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये या शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस स्वतः जयंत पाटील यांनी जेव्हा प्रथम म्हातारींच्या प्रचाराच्या वेळी आहे ना, त्यावेळी तिथे त्यांनी बोलून दाखवलं की बाबा UDCPR लागू झालेला आहे आणि 2.5 FSI जर मिळाला तर मग आमचा आहे ना त्या ठिकाणी नैनाला पाठिंबा असेल. अगदी 20% जरी म्हणजे जर मिळालं तर करोडो रुपये मिळतील आणि त्याच्यानं शेतकऱ्याला खूप मोठे पैसे मिळतील अशी एक जी स्टेटमेंट दिली ना, ती अगदी परफेक्ट भारतीय जनता पार्टीने पकडली आणि त्यानुसार तो देखील एक मुद्दा करण्यात आला. बरं, तुम्हाला काय वाटतं? नैनाचा देखील मुद्दा खूप महत्वाचा होता, विशेषतः तो ग्रामीण भागासाठी होता, तो काय शहरी भागासाठी नव्हता. शेतकरी कामगार पक्षाने सातत्याने त्याविषयी रान उठवलं होतं आणि एक प्रकारे ग्रामीण भागामध्ये निगेटिव्ह इमेज तयार झालेली आहे या सगळ्या विषयी असं देखील बोललं जात होतं. परंतु जेव्हा शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस अशा पद्धतीने बोलतात तर त्या सगळ्या गोष्टीचा भारतीय जनता पार्टीने व्यवस्थित फायदा उठवला असं म्हणता येईल का? किंवा त्याचा परिणाम आता म्हणजे काही प्रमाणात म्हणजे समतोल साधता आला असं म्हणता येईल का? नैना जो मुद्दा आहे तो नैना मुद्दा खूप महत्वाचा मॅटर करतो ह्या इलेक्शनमध्ये. नैना हा जो प्रकल्प आहे त्याला कडाडून शेतकऱ्यांनी विरोध दर्शवलेला आहे. आपण स्वतः कव्हर केलेला, अनेक सभा कव्हर केलेल्या आहेत, विरोध कव्हर केलेला आहे. आणि नैना हे जे आहे हे शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसणार आहे, शेतकऱ्यांना लुटणार आहे, शेतकऱ्यांच्या विरोधी आहे, अशा प्रकारची भावना जी ती भावना बिंबवण्याचं काम विरोधी पक्षांनी बरोबर केलेलं आहे. आणि याच्या पाठीमागं सत्ताधारी आहे आणि सत्ताधाऱ्यांनाच हा प्रकल्प आणायचा आहे आणि त्यामुळे हे सत्ताधाऱ्यांना व्हिलन करण्याचं काम जे आहे ते विरोधकांनी करण्याचा प्रयत्न केला. पण प्रशांत ठाकूरांनी त्याच्यावर उत्तर दिलं की जरी म्हणजे त्यांच्यावर आरोप झाले की TIPL कंपनीला कामं देण्यासंदर्भात ते त्यांच्या कंपनीच्या कामात तो उद्योगाचा भाग आहे, तो त्याच्यात आपण जास्त देखील काम मिळालंय तो देखील मुद्दा होता. तो मुद्दा उचलताना प्रशांत ठाकूरांनी सांगितलंय की शेतकऱ्यांचं हित, शेतकऱ्यांची ला विरोध करून हा प्रकल्प येऊ नये. जर प्रकल्पाला विरोध करायचा असेल तर प्रकल्प नको असेल तर तुम्ही ग्रामसभा लावा आणि ग्रामसभेमध्ये जो ठराव होईल त्या दृष्टिकोनातून हे करा. त्यांनी नैना कसं चांगलं हे त्यांनी पटवून देण्याचं काम केलं आणि यांनी नैना कसा विरोधी आहे शेतकऱ्यांच्या विरोधात. ह्या ज्या 2 गोष्टी आहेत त्या 2 गोष्टी प्रचारामध्ये समसमान चालल्या. दुसरी महत्वाची गोष्ट मी सांगितलं तसं जयंत पाटलांचं स्टेटमेंट खूप मॅटर करतं. जयंत पाटलांचं स्टेटमेंट बऱ्याच अंशी हा शेतकरी कामगार पक्षाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा आणि किंवा धार आहे ती धार थोडीशी कमी करण्याची मदत ही भाजपला झाली. त्याच्यातून की शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाळाराम पाटील हे नैना नको म्हणतात आणि जयंत पाटील नैना FSI वाढीव FSI मिळणार आहे, महालंचं त्यांनी उदाहरण दिलं वेगळ्या पद्धतीने की बाबा यामुळे शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल. त्यासाठी हा प्रकल्प जो आहे त्या प्रकल्पाला आपण स्वीकारलं पाहिजे 20% दिले तरी. आणि दुसरीकडे बाळाराम पाटलांनी सांगितलं की नैनाच नको. त्यामुळे थोडा संभ्रमावस्थेत झाला. याचा फायदा प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या टीमनं उचलला आणि ते व्हिडिओ त्यांचे व्हायरल करून अनेक संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही अंशी नक्कीच त्यांना त्याचा फायदा होईल असं वाटतं. बरं, आता आपण ना बाकीचे जे उमेदवार आहेत म्हणजे कांतीलाल कुडा असतील, योगेश चिले असतील याविषयी देखील बोलणार आहोत. आता मनसेची भूमिका आहे ना बघा ना, म्हणजे लोकांना सतत संभ्रमाचा जो विषय असतो तसं बोललं गेलंय. तर म्हणजे मागच्या निवडणुकीच्या दरम्यान योगेश चिले स्वतः प्रशांत ठाकूर यांच्या सोबत आहेत. म्हणजे तो पक्ष राज ठाकरे म्हणजे सगळं, बाकी काय नाही अशीच परिस्थिती असते. राज ठाकरेंनी सांगितलं बघा ह्या गोष्टी करायच्या ते करायच्या, त्या गोष्टी नाही करायच्या ते करायच्या नाही करायच्या, आता विरोधात उतरायचे तर विरोधात उतरायचे. तुम्हाला काय वाटतं या गोष्टीमुळे सिरियसली घेतलं का लोकांनी मनसेला? योगेश चिले हे हा जो तरुण आहे योगेश चिले हे पक्षाचे इथले प्रमुख आहेतच, परत त्यांच्याकडे प्रवक्ते म्हणून जबाबदारी आहे आणि एकंदरीतच त्यांच्या उमेदवारीमुळे ते जोरदार प्रचार करतील असं वाटलं होतं किंवा योगेश चिले एक आव्हान निर्माण करतील असं वाटलं होतं. त्यांनी केला, प्रचार केला आणि त्यांनी पूर्णपणे म्हणजे आमदार प्रशांत ठाकूरांना त्यांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आणि करणं साहजिक, कारण आमदार प्रशांत ठाकूर हे 3दा इथले आमदार आहे आणि त्यांनी काय कामं केली नाहीत हे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. पण ज्या पद्धतीनं मनसे म्हणजे योगेश चिलेकडून जी अपेक्षा होती ज्या पद्धतीने उतरायला हवं होतं, त्यांना कदाचित उशिरा उमेदवारी मिळाली असेल, राजसाहेबांची सभा मिळाली नसेल किंवा काही टेक्निकली अडचणी असतील, पण बऱ्याच अंशी त्यांनी सभा घेतल्या, रॅली काही ठिकाणी काढली आणि त्यांचे बूथ पण काल बऱ्याच ठिकाणी लागले होते. थोडक्यात मनसेचं अस्तित्व देखील कमी आहे थोडंसं, ही देखील एक मॅटर घडतं ना गोष्ट. मनसे इथे मनसेला मानणारा वर्ग आहे, त्याला कॅश करताना थोडंसं कमी पडतात असं मला दिसतंय. मनसेला बऱ्यापैकी आंदोलन मनसेने राजसाहेबांचे आंदोलन, पनवेलने बरेच आंदोलन केले, पनवेलच्या कार्यकर्त्यांवर अनेकदा गुन्हे दाखल झालेले आहेत.
चांगल्या प्रकारे मनसे या पनवेलमध्ये फोपावलेली होती. बऱ्याच अंशी ती चांगली मजबूत संघटन त्यांचं झालं होतं. पण मध्यंतरी काही लोक राज ठाकरेंची जी भूमिका आहे ती सतत म्हणजे ते कर्जतमध्ये त्यांचा पाठिंबा आहे आणि इकडे विरोधात आहे. म्हणजे राज ठाकरे जी करतील तीच गोष्ट बरोबर, पण ते अगदी म्हणजे डोळे मिटून तिथल्या पक्षप्रमुख जे सांगेल तेच प्रत्येक पक्षात आहे. पक्षप्रमुख पक्षाचा आदेश त्याच्यामुळे गोची झाली असं म्हणता येईल का? त्यांनी त्यांचा प्रचार केला असेल, मला वाटलं नाही की गोची झाली असं. त्यांचे आदेश, पक्षाने आदेश दिला, लढायला सुरुवात केली. कळंबोलीत आले, प्रचार केला, खारघरला गेले, प्रचार केला, बूथ लावले. आता बाकी त्यांच्या पक्षाचं जे धोरण आहे ते धोरण त्यांनी लावलं. गोची झाले मला असं वाटत नाही. ओके, बरं अजून एक गोष्ट महत्वाची अगदी या ठिकाणी सांगता येईल की एकतर भारतीय जनता पार्टीसाठी म्हणजे मोदींची सभा या ठिकाणी झाली, परंतु म्हणजे इथे अगदी शिवसेनेसाठी देखील मोठी एखादी सभा मोठ्या स्टार प्रचारकाची झालेली नाही. म्हणजे इथे उद्धव ठाकरे येतील किंवा आदित्य ठाकरे येतील किंवा संजय राऊत तरी येतील असं बोललं जात होतं, परंतु प्रत्यक्षात तशी झाली नाही. बाळाराम पाटलांच्या बाबतीत देखील तसंच झालं की बाबा जयंत पाटील स्वतः तिथे 2 वेळा उरणमध्ये आले आणि एकदाही इकडे त्यांनी हजेरी लावली नाही. सहज म्हणजे अजिबातच शक्य नव्हतं असं म्हणता येणार नाही. म्हणजे कदाचित त्यांनी एक व्हिडिओ तरी दिला असता तरी चालला असता, परंतु जयंत पाटील तिथे या ठिकाणी आलेले नाही. लंकेंच्या बाबतीत देखील झालं. लंकेंची मोठी सभा लावण्यात आली आणि खूप गर्दी, अगदी ते भाषण खूप लांबवण्यात आलं की बाबा आता येतील. तिकडे संदीप नाईकांच्या स्टेजवर ते तिथे होते आणि तिथनं फक्त ठराविक अंतर आहे. मला तर वाटतं ते टाळून पुढे येऊ शकले असते. तिथनं हजेरी लावून आहे ना, तिथे खूप मोठे नेते होते. कुठे? संदीप नाईकांच्या स्टेजवर सुप्रियाताई स्वतः होत्या तिथे. सुप्रिया सुळे जर असतील, एवढे मोठे नेते मंडळी असताना त्यांनी 5 मिनिटासाठी जर इकडे येऊ शकले असते, परंतु ते आले नाही. म्हणजे मला काय म्हणायचं की बाळाराम पाटलांच्या विषयी सहानुभूती मतदारांमध्ये किंवा सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये होते, परंतु तशी परिस्थिती वरच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या बाजूने लावलेली दिसत नाही. असं जर एक प्रकारे जर विश्लेषण करायचं झालं तर त्याला तुमचं काय म्हणणं आहे? आता त्यांच्या पक्षाची काय भूमिका आहे? त्यांना कदाचित सभा घ्यायच्या नसतील, डोर टू डोर प्रचार करायचा असेल किंवा रॅली काढायची असेल किंवा स्वतः सभांचं कसं असतं, सभांना खूप वेळ लागतो. म्हणजे सभांचं नियोजन करायला 2 वेळा आले ना. जयंत पाटील तिकडे का आले नाहीत ते बाळाराम पाटीलच सांगू शकतील. पण शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस म्हणून ज्यांनी बाळाराम पाटलांची उमेदवारी जाहीर केली, त्यांनी वारंवार बाळाराम पाटलांसाठी ते शरद पवारांकडे गेले, बाळाराम पाटलांसाठी उद्धव ठाकरेंकडे गेले, पण प्रचाराला आले नाही. हा सुद्धा म्हणजे संभ्रम अवस्था आहे. का आले नाहीत? आता का आले नाहीत ते बाळाराम पाटील आणि जयंत पाटील सांगू शकतील. आणि बाकी कार्यकर्त्यांनी सुद्धा लंकेच्या सभेच्या बाबतीत देखील म्हणजे संभ्रम तयार झाला लोकांमध्ये. म्हणजे ते का आले नाहीत? असं लंकेंचं मी जवळ माझ्या घरातला खासदार आहे, तर त्यांचं जी माहिती मी घेतली तर लंकेंचं जे नियोजन होतं ते वरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयातून ते नियोजन आलं होतं आणि त्यांच्या नियोजनामध्ये संदीप नाईक यांचं होतं. आणि मला माझ्या माहितीनुसार की या ठिकाणी बाळाराम पाटलांचे त्यांचे वैयक्तिक संबंध असल्यामुळे त्यांना बोलवलं होतं की तुम्ही इकडे या. पण जेव्हा या ठिकाणी अधिकृत उमेदवार कोण आहे हाच गोंधळ आहे. आणि त्याच दिवशी सन्माननीय उद्धव ठाकरेंनी पण श्रीगोंद्यात सांगितलं की लंकेंनी माझ्या उमेदवाराचं काम करावं. ते श्रीगोंद्यापुरतं मर्यादित होतं, पण त्यांचं ते तिकडचा व्हिडिओ आणि तिकडे वापरून ते मग लंकेंनी, मला असं वाटतं की मी त्यांना विचारलं नाही का, पण मला असं वाटतं की महायुतीमध्ये दरारा नको, महाविकास आघाडीमध्ये दरारे नको, अडचणी नको, या दृष्टिकोनातून ते आले नसतील. पण कदाचित त्यांनी कळंबोलीला भेट दिली, त्यांना व्हिडिओ केला, त्यानंतर लीना गरड पण त्यांना भेटायला आल्या. त्याबरोबर बघा ना, लीना गरडांचा मुद्दा तुम्ही घेतला. म्हणजे इथे राजकीय ज्या स्ट्रॅटेजी वापरल्या जातात किंवा डावपेच असतात ना, त्या पुरेपूर वापरण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला. म्हणजे जरी लंके नाही आले, निलेश लंके नाही आले, तरी बाळाराम पाटलांनी त्यांना फोनवरनं प्रचार करायला लावला किंवा फोनवरनं संदेश द्यायला, मतदारांना संदेश द्यायला लागला. एका ऑफिसमध्ये त्यांचा व्हिडिओ केला. इकडे लंके कसे आमचेच आहेत, म्हणजे महाविकास आघाडीचे म्हणजे शिवसेनेसोबत आहेत हे दाखवण्याचा लीना गरड यांनी प्रयत्न केला. त्यांनी अगदी त्याच दिवशी त्यांची भेट घेतल्याचा तो फोटो देखील त्या ठिकाणी म्हणजे व्हायरल केला. या सगळ्या निवडणुकीच्या भाजपने सुद्धा व्हिडिओ व्हायरल केला. तो संध्याकाळी म्हणजे लंके येऊन लंकेन जिंकून गेले. लंके येऊन तिने लंकेंनी मार्केट खाल्लं आणि भाजपने सुद्धा तो व्हिडिओ त्यांचा व्हायरल केला. जेव्हा रामशेठ ठाकूर साहेबांना भेटल्याचा व्हिडिओ होता, त्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली की लंके रामशेठ ठाकूरांकडे गेले होते का, लंके बाळाराम पाटला गेले, लंके कोणाचे अशा प्रकारे चर्चा त्या ठिकाणी झाली. त्यामुळे थोडंसं संभ्रमावस्था निर्माण झाली आणि लंकेंची सभा जर झाली असती तर बाळाराम पाटलाचा फायदा झाला असता. पण आता आहे ना, आपण म्हणजे हळूहळू शेवटाकडे येऊया. निवडणुकीचा जो निकाल आहे ना, तो मतदानाच्या टक्केवारीवर खूपशी गणितं सगळी मांडली जातात. मागच्या म्हणजे अनेक निवडणुकांचा जो तुम्ही पाहाल, उदाहरणार्थ मग 2009 पासून तर आतापर्यंत
तो रिझल्ट पहा 2019 पर्यंत. आणि आता 2024ला 58 पॉईंट काहीतरी असं मतदान झालेलं आहे. 59% बरोबर ना. 59% आसपास झालेले मतदान आहे. ही थोडीशी टक्केवारी कमी झाली असं म्हणता येईल का? आणि एकंदरीतच या सगळ्या गोष्टीचा फायदा नक्की कोणाला होऊ शकेल किंवा तोटा कोणाला होऊ शकेल असं? गेल्या वर्षी तुलनेत गेल्या वर्षी 54% मतदान झालं होतं. यंदा ते वाढलेलं आहे मतदान. तुम्ही नगरपालिकेचं म्हणता, महानगरपालिका? नाही, विधानसभेला 54% मतदान झालं होतं गेल्या वर्षी. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढलेला आहे. पण आपल्याकडे ह्यूज ऑफ म्हणजे जास्त प्रमाणामध्ये मतदार आहेत. 6-6.5 लाख मतदार आहेत. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दुबार नावं खूप आहेत. म्हणजे घाटावरची जी लोक आहेत त्याचे गावालाही नावं आहे, मी मागच्या बोलात सांगितलं, आणि इथेही नावं आहेत. ते सगळे जवळपास 200 गाड्या भरून घाटावर लोक मतदानासाठी गेले. आणि त्यामुळे सातत्याने पनवेलची जी टक्केवारी जी आहे, मतदानाचा टक्का तो घसरत आहे. सातत्याने 60च्या आसपास मतदानाचा टक्का वाढत नाही. याचं प्रमुख कारण म्हणजे दुबार नावं. त्याचबरोबर लोकांची मानसिकता. आणि शहरी भागातली लोक आहेत ना, म्हणजे माझ्यावर आरोप केलेला आहे मंगेश रानवडे जे आहेत ना, की तुम्ही नेहमी ग्रामीण भागातल्या मतदारांविषयी बोलत असता, त्यांची टक्केवारी जास्त असते, शहरी भागातली कमी असतात. तर मी परत एकदा म्हणेल की हो, माझा तो अनुभवच आहे. ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणात मतदान होत असतं आणि शहरी भागातली लोक उतरत नाही. म्हणजे माझा भाऊ आहे ना, एकदा बोलत होता, तिथे कोणाचं नाव घ्यायची गरज नाही, तर एक अधिकारी आहे, ते त्याच्याशी बोलत होते. अरे मतदानाला म्हणजे दादा विचारत होता, तर तुम्ही गेले का? त्याने सांगितलं नाही गेलो. काय नाही गेलो, खूप लांब आहे म्हणून म्हणजे जावं लागतं आणि त्याच्यामुळे गेलो नाही. आता माझा अजून एक मित्र आहे, नाव घेतो, सौरभ जोशी म्हणून माझे मित्र आहेत. परंतु ते प्रत्येक वेळेला जिथे नेहमी त्यांचं ठिकाण बदलत असतं. एकदा ते पेनला राहतील, एकदा ते खारघरला राहतील, एकदा ठाण्याला. परंतु ज्या वेळी ते स्थलांतर करतात त्यावेळी ते मतदानामध्ये आपल्या त्या ठिकाणच्या मतदार यादीमध्ये आपलं नाव कसं येईल याचा अगदी म्हणजे ज्याची काळजी घेत असतात. त्याच्यामुळे त्यावेळी त्यांचं मतदान तिथे असतं. मागच्या वेळेला ते खारघरला राहत होते, त्यांचं मतदान खारघरला होतं. त्याच्यानंतर आता ठाण्याला राहतात, ते ठाण्याला होतं. त्याच्या अगोदर ते पेणला होते, तिथं पेणला होतं. परंतु शहरी मतदार आता ते जर म्हणत असतील की खूप लांब आहे, तुम्ही का काळजी घेत नाही? जर तुम्ही इथे 20-20 वर्ष राहता आणि तरी तुम्हाला इथे तुमचं मतदार नोंदणीमध्ये तुमचं नाव नोंदवत आहेत, म्हणजे तुमची नक्की मानसिकता काय असते? तुम्हाला मतदान किती तुम्ही सिरियसली घेता? म्हणजे हा माझा आरोपच आहे असं म्हणायला हरकत नाही आणि कदाचित ते पटणार नाही ना. मी योग्य बोलतोय का? तुम्हाला काय वाटतं? म्हणजे 20-20 वर्ष तुम्ही राहता इथे स्थानिकात आणि घाटावर तुमचं समजा तुमचं नाव आहे, तर तुम्ही इथे ठेवलं पाहिजे. नाव तिथंच ठेवलं आहे. याच्यामध्ये परत मग राजकीय काय घोळ आहे? दुबार नाव हे काम आपलं तुमचं माझं नाही. हे काम राजकीय पक्षांचं नाही. हे काम जे आहे ते प्रशासकीय यंत्रणेचं आहे. आणि दुबार नावं जर सातत्याने होत असतील तर त्याच्या संदर्भात काही क्रायटेरिया लावला पाहिजे, आधार लिंक केलं पाहिजे. एकाचं नाव एकाच ठिकाणी असलं पाहिजे. तुम्ही इकडे मतदान करताय, तिकडे जाताय, इकडच्याही हे करताय, म्हणजे हे चुकीचं आहे. एकतर आता शाहीची पुस्तक येत नाही, म्हणजे ती खूप कठीण आहे आता. म्हणजे तरी देखील मग दुबार नाव असल्यानंतर ज्या ठिकाणी सोयीस्कर आपला उमेदवार कोण आहे त्या ठिकाणी जाऊन मत करायचं. इकडली मतदानाची टक्केवारी घटली, बरोबर ना? 100%. म्हणजे या सगळ्या गोष्टी होऊ शकतील. एकंदरीतच मतदानाच्या टक्केवारीचा काय परिणाम होईल या शेवटला जर सांगायचं झालं, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे त्यामध्ये काही फरक पडलेला आहे का? म्हणजे शहरी मतदान जे कमी झालं त्याचं कारण फक्त हेच आहे का? दुबार नावं आहेत. त्याचबरोबर म्हणजे समजा नाना करंजुले राहतोय कळंबुलला, त्याचं नाव नवीन पनवेलला. एक जण राहतोय खांदा कॉलनीत, त्याचं नाव पाटघ्याला. अशा प्रकारे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ते मतदार याद्यामध्ये घोळ आहे. आणि त्या घोळामुळे काहींना त्यांचं मतदान केंद्र सापडलं नाही. त्याच्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरते. दुसरं महत्वाचं म्हणजे सुट्टी असते, लोक पर्यटनाला जातात. लोकांची मानसिकता अत्यंत प्रचंड चांगल्या प्रकारे यावेळेस पनवेल महानगरपालिकेने आणि शासकीय यंत्रणेने जनजागृती केली, प्रबोधन केलं. सचिन तेंडुलकरचे 4-4 वेळा लोकांना येऊन गेले. पण लोकांची मानसिकता बदलत नाही. लोकांना हक्क अधिकार दिलेत घटनेनं, त्या घटनेने हक्क अधिकार बजावता येत नाही. म्हणजे हे लोकशाहीला घातक आहे. लोकशाहीच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट अतिशय चुकीची आहे. तुम्ही आमदारांना शिवाय देता, खासदारांना शिवाय देता, राजकीय नेत्यांना शिवाय देता. तुमची जबाबदारी काय? तुम्ही मतदानाला तुम्ही उतरत नाही, तुम्ही पर्यटन जाता, तुम्ही माथेरानला जाता, तुम्ही अलिबागला जाता, तुम्ही गोव्याला जाता. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे ही जी मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत हा टक्का वाढत नाही. काय होतं मतदारांचा नेहमीचाच एक असतो की बाबा थोडंसं विषयांतर होतं की बाबा कोण उमेदवार चांगले, ज्यातल्या ज्यात आता नाही चांगले तर त्यातल्यापेक्षा बऱ्यापैकी कुठे हे तर बघा तुम्ही. आता नोटाचा वापर, नोटा तरी पण नाही ना तुम्ही. गेल्या वर्षी 12,000 मतदान नोटाला झालं होतं. यंदाही नोटाला मतदान होईल. तुम्हाला अधिकार दिलेला आहे ना, त्या अधिकाराचा योग्य रीतीने 50-55-53% लोकांनी जर तुम्ही लोकप्रतिनिधी ठरवायचं असेल तर ते कितपत योग्य आहे? म्हणजे नोटा तरी द्यायला तुम्ही वेळ काढा नाही. किमान 80-90% मतदान झालं तरच प्रॉपर तो लोकप्रतिनिधी तुम्ही ह्यूज मताने निवडू शकता. 50-53-54% मतदान त्याचं
मतांची विभागणी होणार, किती मार्जिनने मतदार निवडून येणार, प्रतिनिधी कमी मतांनी निवडून येणार. बरं, शेवटाकडे जाऊया आपण आता. या सगळ्या निवडणुकीमध्ये विविध लोकप्रतिनिधी आहेत आणि ते परत विविध पक्षाचे प्रतिनिधी आहेत, त्यांचा काय प्रभाव पडला? म्हणजे बबनदादा असतील, ते आजारी होते यावेळेला एक्झॅक्टली, इतर शिरज घरत असतील किंवा सतीश पाटील असतील, हे सगळ्या गोष्टी आहेत ना. हे सगळे जे प्रतिनिधी आहेत त्या पक्षांचे, ते त्यांची भूमिका कितपत महत्वाची वाटली असेल तुम्हाला? आता एकंदरीतच आपण जर विचार केला तर सतीश पाटलांचं तुम्ही उदाहरण घेतलं तर त्यांनी बाळाराम पाटलांचं प्रामाणिक काम केलेलं दिसून आलं. त्यांनी त्याची यंत्रणा लावली. सगळं बबनदादा आजारी आहेत हे सगळ्यांना माहिती, त्यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर रामदास शेवाळे असतील, तुकाराम सरक असतील किंवा प्रथमेश चंद्रशेखर सोमन असेल, या सगळ्या मंडळींनी आपापल्या पद्धतीने आपल्या महायुतीला काम केलं, महाविकास आघाडीचं काम केलं आणि युती धर्म पाळला. म्हणजे याच्यासारखं झालं नाही, सोलापूर सारखं डायरेक्ट अपक्षालाच पाठिंबा काँग्रेसचा, तसं नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या निवडणुकीमध्ये जर आपण विचार केला तर सुदाम पाटील असतील, सुदाम पाटलांनी चांगलं काम केलं. बाळाराम पाटला बरोबर ते सावली सारखे राहिले, त्यांच्या अडचणीच्या काळामध्ये ते सोबत राहिले. आणि बाळाराम पाटलाचं एक वैशिष्ट्य म्हणजे थोडं विषयांतर होईल की पहिल्यांदा खटारा, नंतर मशाल, नंतर शिट्टीत, पण तरी पण सोशल मीडिया इतका प्रचंड चांगल्या प्रकारे त्यांनी बाळाराम पाटलांनी हँडल केला. खूप चांगलं. पहिल्यांदा मी शेतकरी कामगारापेक्षा हायटेक झाला बघितलं इतक्या वर्षात. मी किती 20-22 वर्षापासून आता पत्रकारिता करतोय. इतक्या मोठ्या प्रमाणात इतकं चांगल्या प्रकारे नियोजन जे आहे त्यांचं सोशल मीडियात झालं. लीनागरांनी चांगला प्रचार केला, कांतीलाल कडूंनी खरंच चांगला प्रचार केला. त्यांनी त्यांची प्रचारपत्रक तुमच्या घरी बनवले असतील, माझ्या घरी प्रचारपत्रक आले, त्यांनी शपथपत्र लोकांना पाठवले. विशेष म्हणजे साहित्यिक, लेखक, कलाकार यांना बोलून सभा घेतली. म्हणजे ही निवडणूक जी आहे तिने सांस्कृतिक, साहित्यिक अशा प्रकारे सुसंस्कृतपणा जो आहे तो आपला तो लोकांपर्यंत पोहोचवले. खूप चांगली गोष्ट आहे. निवडणुकीत काय होईल नाही होईल ते निकाल योग्य चिलेने चांगला प्रचार केला. ह्या चार सगळ्या उमेदवारी म्हणजे मागच्या सारखं नाही, मायनस पॉईंट घेताच येणार इतकं चांगला. प्रशांत ठाकूरांची जबरदस्त प्रचार झाला. सोशल मीडियाचा इतका सुंदर वापर जो आहे तो करण्याचं काम आणि पायंडा हा पनवेलच्या सगळ्याच उमेदवारांनी केला. म्हणजे हे वस्तुपाठ ठेवला की बाबा कसं सोशल मीडियाचा प्रचार करतो. पनवेलला जाऊन पहा, पनवेलला जाऊन कांतीलाल कडूचं पहा, पनवेल जाऊन प्रशांत ठाकूरचं पहा, पनवेल जाऊन बाळाराम पाटलांचं पहा, पनवेलला जाऊन लीनागरडांचं पहा. सुंदर. म्हणजे इतक्या फास्टरित्या हे लीनागरड आणि हे सगळे मंडळी कदाचित म्हणजे हा जर चिन्हाचा विषय आहे आणि जर काळ पूर्वीचा असता, जर सोशल मीडिया ऍक्टिव्ह नसता तर म्हणजे पंचायतच होऊन गेली असती. म्हणजे जर अचानक आलेले चिन्ह पोहोचणे खूप कठीण काम आहे. परंतु त्या दृष्टीने आजच्या सोशल मीडियाचा फायदा सगळ्यांनीच उठवला असं म्हणतील. शेवटच करायचं आपल्याला आता. खरं म्हणजे सगळ्यांना उत्सुकता एकच विषयाची राहिली की 23 तारखेला बाबा कोण बाजी मारणार आहे. या विषयावर जर बोलायचं झालं तर निश्चितच ते मतदारच ठरवतील. तरी जाता जाता थोडक्यात काय विश्लेषण करता येईल तुम्हाला? नाही, ही निवडणूक काटेकी टक्कर झाली. म्हणजे मागच्या वर्षी प्रशांत ठाकूर हे एक वन वे दिसत होते. बरोबर. हरेसला वेळ कमी मिळाला आणि फाईट केली, सगळ्या गोष्टी आहेत. पण यावेळेस बाळाराम पाटलांनी खूप मोठं फाईट केली. इतकं प्रतिकूल परिस्थिती अनुकूल करण्याचं काम त्यांनी केलं. लीनागरडने केलं, कांतीलाल कडूनही प्रचार केला. पण या सगळ्या गोष्टीचा लगेच कन्क्लुजन आणि अनुमान सांगताना खूप काटेकी टक्कर. पण जर कदाचित एकच चिन्ह मशाल हे चिन्ह असतं महाविकास आघाडीला तर मात्र परिवर्तन झालं असं चित्र कदाचित बोललं जात होतं, असं बोललं जात होतं. कारण शिवसेनेला प्रचंड मोठ्या प्रमाणात सहानुभूती आहे आणि साहजिकच कुठलाही उमेदवार असतो. परिवर्तन हे जे आहे ना हे निसर्गाचा नियम आहे. प्रत्येकाला वाटतं, तुम्हाला वाटतं परिवर्तन व्हावं, मलाही वाटतं परिवर्तन व्हावं. तेच म्हणजे प्रशांत ठाकूरांनी काम केलं असेल नसेल ते लोक मतदार ठरवतील. पण ते 15 वर्ष आमदार आहेत. 15 वर्ष आमदार असल्यामुळे काय वाटतं लोकांना परिवर्तन व्हावं, त्याला कारण नसतात काय नसतं. लोक ते चवीनं चर्चा करणार हे परिवर्तन पाहिजे वगैरे. पण प्रत्येकाची एक वोट बँक असते. बरोबर. प्रत्येकाचे कार्यकर्ते असतात आणि त्यांनी किती मतदारांना मतपेटीपर्यंत पोहोचवलंय हा मुद्दा खूप मॅटर करतो. त्यामुळे 23 तारखेलाच आपल्याला नेमका पनवेलचा आमदार कोण होईल हे सांगता येईल. बरं, हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर प्रेक्षकांना काय वाटतं बाबा कोण पनवेलचा आमदार होणार आहे, कोण बाजी मारणार आहे, याविषयी तुम्हाला काय वाटतं, त्याविषयीची तुमची सविस्तर प्रतिक्रिया, म्हणजे तुम्हाला तसं काय वाटतं याविषयी तुम्ही मुद्देसूद प्रतिक्रिया अवश्य मांडा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानचा सागर राजे, प्रभात पूर्व न्यूज करता, कळंबोली. धन्यवाद.